नमस्कार सर. नमस्कार. आपण आपल्या या 3 एकर कांद्यासाठी आमच्याकडून किट घेतलं होतं. बरोबर. तर साधारणतः तुम्ही 2-3 वर्षापासून आपले खतं वापरतात. तुम्ही मक्काला, कांद्याला दोन्हीला पण वापरतात. हां. यावर्षी आता आपण बघू शकतात 19 मार्चला यांचे 3 महिन्याचे कांदे होणार आहेत. भरपूर प्रकार तगड्या मानी आहेत. कांदा पण चांगला झालेला आहे. तर हा सगळा अनुभव स्वतः इंगे सर आपल्याला सांगतील. सर तुमचं नाव सांगून सांगा. मी हिंगे सर, गाव खंबाळा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर सरांनी मला 2 वर्षापासून ह्या आपल्या खताची किट मला दिलेली आणि 2 वर्षापासून मी त्याचा अनुभव घेतोय. तर अतिशय उत्तम असा रिझल्ट सरांच्या दोन्ही किटचा आहे. मी सुरुवातीला कांद्यासाठी घेतली ती, त्यानंतर मी मकासाठी यावर्षी घेतली. मकाचं ॲव्हरेज आपलं एकरी 40 क्विंटल असं निघालेलं आहे. आणि त्यानंतर आता कांद्याला पण आता हा जो कांदा आहे हा 19 मार्चला 3 महिन्याचा होणार आहे. आणि 3 महिन्याचा झालेला कांदा बघा तुम्ही, त्याची कलर क्षमता कशी, टिकवण क्षमतासुद्धा अतिशय उत्तम आहे. यावर्षी आपला जवळपास 5 ते 6 महिने कांदे आपल्यावाले टिकून होते आणि शेवटपर्यंत आपले कांदे टिकूनच राहिले. त्याच्यात कुठल्याही प्रकारचे खराब कांदा झालेला नाही आणि शेवटपर्यंत कलरसुद्धा त्या पद्धतीचा राहिला. गुणवत्ता एकंदरीत कांद्याची चांगली राहील. एकच नंबर गुणवत्ता, म्हणजे कांद्याला, मक्काला सगळ्यांना आपला रिझल्ट एकंदरीत तुम्हाला उत्तम भेटलेला आहे. उत्तम भेटले. ऊसाला सुद्धा आपल्याकडे व्यवस्थितरित्या हो. किट असतात. हा. तर आपण यावर्षी ऊस पण लागवड केलेली आहे. लागवड केलेली आहे. मी ऊसाला पण सुद्धा घेणार आहेच. तुमचे एकंदरीत तुम्हाला रिझल्ट आपल्या खताचा एकच नंबर चांगला आहे. ओके चालेल. त्याच्यामुळे समाधानकारक आहे आणि चांगल्या पद्धती, कमी खर्चात अजून. कमी खर्चात चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतंय आपल्याला असं. ओके सर, धन्यवाद सर.